तर आज सकाळी मी 4ला उठलेलो आहे आणि फक्त 7-7.25 तासांची झोप झाली. झोप मला जरासं इम्प्रूव्ह करायला पाहिजे. परत एकदा शेड्यूलमध्ये यायचं आहे. खरं आज सकाळचं बॉडी वेट 53.4 का 5 किती तर होतं यार. नकोच वाटायला. खरं आजचा दिवस पण लय यात्रंगी असणार आहे, कारण की आज माझं नो लिमिट डे आहे. आज मी काय पण खाल्लं त्याच्यावर काही लिमिट नाही आहे. सकाळी स्टोरी लावलं आणि आज होता रिस्टार्ट डे 180. ऑल्दो नंबर चांगला आहे, खरं करणार आहे ते खूप वाईट आहे. बॅक आज पुल डे होता. बेसिकली पुल डेसाठी लॅट पुल डाऊनचे टोटल 4 सेट घेतलेत आणि त्यानंतर क्लोज ग्रिप आणि वाईड ग्रिपमध्ये 2-2 सेट घेतलेत टी-बार रोजचे. आज बॅकला जरासं सोरनेस फील वाटाल तर सेट्स कमी घेतलेत आणि पुढं जो मी अप्पर लोअरचा प्लॅन करणार आहे तो मी उद्या एक्सप्लेन करेल, कारण की उद्या जिम बंद असणार आहे. ते एक झालंच. घरी आल्यानंतर पोझिंगला आलो. पोझिंगमध्ये काय प्रॉब्लेम नाही आणि आता वेन्स पॉपअप झाल्या. ज्या माझ्या शोमध्ये वेन्स पॉपअप झाल्याच नाहीत, ते माझाच काय तर दोष होता. ते मी वाटेल ते मील खाल्लेलं त्यामुळं. बरं ते गेलं ते जाऊन दे. आज सकाळी पोस्ट वर्कआउटमध्ये कुर्मापुरी अक्षय हॉटेलमधलं वन ऑफ द इचलकरंजीमधलं फेमस हॉटेल आहे कुर्मापुरीसाठी, ते खाल्लेलं होतं आणि आय हॅव नो गिल्ट. आणि त्याच्या पुढं पण तुम्हाला दिसेल. दुपारच्या वेळेमध्ये शेंगूळ खाल्लेलं होतं. हे बेसिकली गणपतीच्या वेळेला प्रसाद म्हणून करतात, ते खाल्लेलो. आणि त्यानंतर इव्हेंच्युअली दही वगैरे आणि मध्ये अंडा बुर्जी वगैरे ते खाल्लेलोच, ते नेहमीचंच. दही आणि सनफ्लॉवर सीड्स खाल्लो आणि त्यानंतर आजच्या दिवसाचा वन ऑफ दी मेगा चीट मील दत्त भेळ आणि त्यानंतर आरोमा बेकरीमधले पप्स. त्यानंतर हेरप्पणाची लस्सी, ही वन ऑफ दी फेमस लस्सी आहे. आज सगळं जे फेमस होतं ते सगळं एकाच वेळेला खाल्लो आहे मी, कारण की उद्यापासून बॅक टू द फॅट लॉस डाएटमध्ये जायचं आहे. आजच्या दिवसाचे टोटल 22,000 स्टेप्स डन. टुमॉरो रिस्टार्ट प्रॉपर अगेन.